डमी कॉलेज व बेकायदेशीर इंटिग्रेटेड शिक्षण पद्धती विरोधात मनविसेचे आंदोलन पुण्यातील ECF स्टडी सेंटरच्या स्वारगेट आणि कर्वे रोड येथील शाखांमध्ये विविध कनिष्ठ महाविद्यालयातील 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा अंतर्गत मूल्यमापन, खोटी उपस्थिती नोंदी तसेच बेकायदेशीर इंटिग्रेटेड डमी कॉलेज पद्धत सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज स्वारगेट येथे आंदोलन केले। मनविसेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित संस्था व महाविद्यालयावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याची खेळ करणाऱ्या डमी कॉलेज संस्कृतीमुळे नियमित शिक्षण व्यवस्थेला धक्का बसत असून शासनाचा नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी मनविसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांमधील विद्यार्थी उपस्थिती, प्रॅक्टिकल परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। तसेच शिक्षण विभागाने त्वरित हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनामुळेच स्वारगेट परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। शिक्षण विभागाकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। आणि अधिकृत इथं अर्ज 11वीची पॅरलल बेकायदा प्रवेश प्रक्रिया राबवतात। नंबर 1, नंबर 2 इथं लॅब आहे, इथं प्रॅक्टिकल होतात, इथं बाकीच्या गोष्टी होतात। हे क्लासरूम आहे, इथं विद्यार्थ्यांचे पैसे पण घेतले जातात, फी पण। आणि 17-18 कॉलेजचे विद्यार्थी, 10 क्लासेसचे विद्यार्थी इथं बेकायदेशीर शिकवतात। याच्यावरती साहेब गुन्हा दाखल झाला पाहिजे। या बाबतीतलं 11 मेला पत्र दिलेले आम्ही आज जूनला तुम्हाला दिलेले, पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेले, हे बघा पोलीस आयुक्त कार्यालय बोर्डाला दिलेले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गानुसार कायम पुणे शहरात या विद्येच्या बाहेर घरात जे शैक्षणिक भ्रष्टाचार आहे, जो विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या ज्या गोष्टी होतात त्यांचा पर्दाफाश करत आली आहे। आज पुन्हा एकदा मनविसेनी अशाच प्रकारे एक पर्दाफाश केलाय। एज्युकेशन करिअर फाउंडेशन ECF या नावाने चालू असलेले एक बेकायदेशीर स्टडी सेंटर हे स्वारगेट या ठिकाणी चालू होतं। गेले अनेक वर्षांपासून पुणे शहरात हे स्टडी सेंटर चालू आहे। अशा पद्धतीची 15 ते 20 स्टडी सेंटर पुणे शहरात चालू आहेत। हे स्टडी सेंटर म्हणजे नेमकं काय तर खासगी क्लासेस, मग ते फिजिक्सवाला असेल, बाकलीवाल ट्युटोरियल असेल, आकाश इन्स्टिट्यूट, ॲलेन इन्स्टिट्यूट, मोशन, RCC मोठेगावकर, अशा सगळ्या ज्या खासगी क्लासेसच्या जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावरती असे स्टडी सेंटर उभारलं जातं। 2-5 हजार फूट जागा घेतली जाते, तिथे छोटे क्लासरूम 2 तयार करतात, प्रॅक्टिकलची व्यवस्था केली जाते। त्या ठिकाणी 17-18 इंटिग्रेटेड कॉलेजेसचे, 20 इंटिग्रेटेडच्या कॉलेजेसचे, आज या ठिकाणी 20 इंटिग्रेटेड कॉलेजेसचे विद्यार्थी 2 वर्ष कॉलेजला जात नाहीत, या स्टडी सेंटरमध्ये येतात। इथे आठवड्यातून एकदा त्यांचे प्रॅक्टिकल करतात, इथंच त्यांचं सगळं जे काय असेल ते शिक्षण होतं। इंटरनल असेसमेंट पण इथंच होती, त्यांचे फायनल 11वीचे पेपर पण इथेच केले जातात। फक्त हॉल तिकीट आणायला दुसऱ्या वर्षी 12वी ती मुलं तिथे कॉलेजला जातात, तोपर्यंत कॉलेजची नावं माहीत नसते। आज 11वीचे ऍडमिशन चालू आहेत। आज आम्ही तुम्हाला मगाशी दाखवलं, इथे मुलांचे डॉक्युमेंट घेतले जात आहेत। हा या पद्धतीनं कुठलं कॉलेज आहे? हे गिरमे कॉलेज, हे वानवडीचं, त्याचे फॉर्म इथे कसे वाटतात? या कॉलेजचा या मालकाशी संबंध काय? आणि जर कॉलेजच्या बाहेर फॉर्म वाटायला परवानगी आहे का? या ठिकाणी प्रत्येक स्टडी सेंटरला 2 ते 2.5 हजार विद्यार्थी असतात। हे ना कॉलेज आहे ना हा क्लास आहे, मग हे आहे काय? हे कुठली आस्थापना आहे? उद्या तुम्ही आम्ही आमच्या घरामध्ये अशा पद्धतीने चालू करू शकतो का? अशा पद्धतीने क्लासेस चालू करू शकतो का? हे चालू करण्याचं कारण म्हणजे हे एजंटांनी चालू केलेलं आहे, ज्यांना विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे, विद्यार्थ्यांकडनं जर 30,000 फी घेतली तर 10,000 क्लासचे एजंट घेतात, 10,000 हे एजंट घेतात जे चालवतात ते, आणि उरलेले पैसे कॉलेजला मिळतात। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना फसवलं जातं। पण उद्या जर विद्यार्थ्यांची अटेंडन्स जर याची खातरजमा केली तर हा सगळा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून आर्थिक भ्रष्टाचार, आज या ठिकाणी 2,000 ते 2,500 विद्यार्थी शिकतात। आज आम्ही याची तक्रार दिनांक 11 मेला शिक्षण उपसंचालकांकडे केली। आज शिक्षण उपसंचालक कार्यालयातील 2-3 शिक्षण अधिकारी आज त्या ठिकाणी तपास करतायत, त्यांना आज आम्ही पाठवल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलोय। आम्ही कायम दक्षतेची भूमिका घेऊन प्रत्येक गोष्टीवरती प्रकाश करून व्यवस्थेला आमची 100% शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना दर महिन्याचं प्रत्येक स्टुडंट वाईज पाकिट आहे।
हे सेक्सस इतकं घाणेरडं कट प्रॅक्टिस चालू आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये. स्टुडंट पाठवायच्या बदल्यात क्लासवाल्याला पैसे, स्टुडंट पाठवल्यानंतर कॉलेजला पैसे, कॉलेज कडून मधल्या एजंटला पैसे, आणि हे सगळी सिस्टीम कानाडोळा करावं यांच्याकडे, कारण या सिस्टीमकडे कानाडोळा करावा म्हणून या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना पैसे. हे 20 यांची यादी आहे का तुमच्याकडे? आम्ही 52 कॉलेजची यादी ही 1 महिन्यापूर्वीच या इंटिग्रेटेड कॉलेज आणि हे 10 स्टडी सेंटर, याचा मालक आहे हर्षद गेल्डा आणि त्यांच्या पत्नी. एज्युकेशन करिअर फाउंडेशन तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला कळेल, ते त्याच्यावरती त्यांचं दिसतं. मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये त्यांची तिथं ठिकाणी नोंद आहे. आज त्यांच्या मागणं आज सारथी लर्निंग सेंटर हे 3 ब्रांच, एज्यू कनेक्ट कर्वे रोडला, एज्युकेशन करिअर फाउंडेशन आणि महात्मा फुले कॉलेज, आणि त्याचबरोबर नमो रिम्स कॉलेज, याच मालकांशी संबंधित आहे. पोलिसात तक्रार देणार आहात काय? आम्ही याच्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी याची तपासणी करावी, प्रत्येक ऍडमिशनची तपासणी करावी. कुठेही कॉलेजचे फॉर्म कसे भरून घेतले जातात, कॉलेजचे बंद झालं नाही तर आज त्यांचा बोर्ड फाडलाय, उद्या त्यांना फाडून टाकू. आज बोर्ड फाडलेला आहे. हे मनविसेशी बोलतायत, विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊन देणार नाही. हे शैक्षणिक भ्रष्टाचार मनविषय असताना आम्ही होऊन देणार नाही. विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही कायमस्वरूपी आज बोर्ड भाडल्या, उद्या तुम्हाला फोडून टाकू. तुम्हाला आता स्पष्ट शब्दात सांगतोय, गुन्हा दाखल करायची मागणी. या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करा, या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा. आणि तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही हात जोडून विनंती करतोय, प्रॉपर कॉलेजला, ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन लिगली घेताय त्याप्रमाणे तू तिथेच ऍडमिशन घ्या. कुठल्याही क्लासवाल्यांच्या बळी पडू नका. क्लासचा धंदा चालवण्यासाठी अशा पद्धतीने स्टडी सेंटर करून भविष्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. तुम्ही मार्गदर्शन सेंटर 100% आम्ही याची हेल्पलाईन, आम्ही या संदर्भात हेल्पलाईन देतोय. त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्यांना सांगू कुठलं कॉलेज लिगल आहे, कुठलं कॉलेज इलिगल आहे. आणि असे स्टडी सेंटर तुम्ही आज जाऊन पाहणी करा. आम्ही तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला आज जाऊन कळेल. प्रत्येक कॉलेजचे फॉर्म तुम्हाला आज जाऊन दिसतील. तुम्ही आज जाऊन करत पाहणी करा सगळ्यांनी. बंद करा. अरे बेकायदेशीर स्टडी सर्कल चालवणाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बेकायदेशीर स्टडी सेंटर चालवण्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बंद करा, बंद करा, बंद करा, इंटिग्रेटेड बंद करा. बंद करा, बंद करा, इंटिग्रेटेड कॉलेज बंद करा. बंद करा, बंद करा, इंटिग्रेटेड कॉलेज बंद करा. बंद करा, बंद करा, इंटिग्रेटेड कॉलेज बंद करा. बंद करा, बंद करा, ECF बंद करा. बंद करा, बाईट करताना बंद करा. बंद करा, बंद करा, ECF सेंटर बंद करा. बंद करा, बंद करा. ECF सेंटर बंद करा. पारस मुथा यांचा रिपोर्ट.